नमस्कार मंडळी, चला तर मग आज आपण एकदम फ्रेश स्ट्रॉबेरीपासून डिलिशियस आणि क्रीमी असा श्रीखंड कसा बनवायचा आहे ते पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी दही घेतलेला आहे, 1 लिटर दही आहे. एकदम फ्रेश दही आहे, जास्त आंबट नका बनवू. 4 ते 5 तास मी दही लावून ठेवलेलं होतं. ते दही जे आहे ना, आता आपण व्यवस्थित व्हाईट कपडा आहे ना त्यामध्ये टाकून घेऊया. स्वच्छ कपडा घ्या, एखादा रुमाल वगैरे असतो ना आपल्याकडे तो घ्यायचा आहे. सर्व दही मी टाकून घेतलेला आहे आणि आता आपण तो बांधून ठेवूया. फ्रीजमध्ये ठेवा हे, कारण आंबट होत नाही. आपली ज्यूसची गाळणी वगैरे असते ना त्यावर ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्या. सर्व पाणी खाली निचरून येतं. बघा तुम्ही, अशा प्रकारे वरती जे आहे ना एकदम असा चक्का छान असा तयार होतो. तुम्हाला मी काढून दाखवते. एकदम मस्त असं झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला चक्का बनवून घ्यायचा आहे. मस्त असा दाटसर छान झालेला आहे क्रीमी. आता यापासून आपण श्रीखंड कसा बनवायचा आहे ते पाहूया. स्ट्रॉबेरी घेतलेली आहे मी. फ्रेश घ्या स्ट्रॉबेरी, अगदी पिकलेली पाहिजे, जास्त हिरवी नका घेऊ, कारण श्रीखंड जो आहे ना तो आंबट होतो. कारण ॲक्च्युली त्याच्यामध्ये दही पण असतं ना, त्यामुळे आणि स्ट्रॉबेरी पण आंबट असतात, म्हणून जास्त पिकलेल्या स्ट्रॉबेरी घ्यायच्या आहेत आपल्याला. त्या स्वच्छ धुवून घ्या. मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित ह्या स्ट्रॉबेरी आहे ना त्या धुवून घेतलेल्या आहेत. वरती घाण असते खूप, आपल्याला दिसत नाही पण घाण असते. अशा प्रकारे स्वच्छ आपण स्ट्रॉबेरी ज्या आहे ना त्या सर्व धुवून घेऊया आणि त्यानंतर बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत. बघा किती मस्त, एकदम असा छान, एकदम ताज्या अशा आहेत स्ट्रॉबेरी. वरचे जे व्हाईट पार्ट आहे ना तो काढून टाकायचा आहे आपल्याला आणि फक्त रेड पार्ट जो आहे ना तो घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण बारीक कट करून घेऊया. सर्व कट करून घ्यायचे आहे. मी 1 लिटर दुधाच्या चक्क्यासाठी अर्धा किलो स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहेत. स्ट्रॉबेरी आपल्या सगळ्या कट करून झालेल्या आहेत. मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर, त्यामध्ये जे कट केलेल्या स्ट्रॉबेरी आहे ना त्या सर्व टाकून घेऊया. थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये साखर टाकायची आहे. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त, जसं तुम्हाला गोड आवडेल त्याप्रमाणे टाकायचे आहे. मी 1 वाटी साखर टाकलेली आहे, म्हणजे अंदाजे 200 ग्रॅम साखर असेल. मिश्रण अगोदर असं पातळ होतं आणि त्यानंतर घट्ट व्हायला सुरुवात होते. सिम गॅसवर शिजवायचं आहे आपल्याला, गॅस फुल नाही करायचा. बघा कलर किती सुंदर आलेला आहे, मस्त असा. किती भारी दिसत आहे. गॅस बंद करूया आपण. शिजलेला आहे आणि हा जो चक्का आहे ना तो एका बाउलमध्ये मोठ्या काढून घेऊया. अगोदर हा फेटून घ्यायचा. आणि आता त्यामध्ये आपण जो श्रीखंडचा पल्प याचा स्ट्रॉबेरीचा पल्प तयार केलेला आहे ना तो टाकायचा. एकदम अगदी गार होऊ द्यायचा आहे. एक अर्धा तास 1 तास तरी आपण थंड करायला ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण या चक्क्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण. मी ना अगोदर हा चक्का ना व्यवस्थित फेटून घ्यायला पाहिजे होता. मी ते तसं केलं नाही, त्यामुळे मला कमीत कमी 15 मिनिट लागलेले आहे ते फेटून घ्यायला. खूप हात दुखत होते माझे, त्यामुळे अगोदर जो चक्का आहे ना तो एकदम पेस्ट तयार करून घ्या त्याची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जो स्ट्रॉबेरीचा पल्प तयार केलेला आहे ना तो टाकायचा आहे.
घाई नका करू टाकायची. ॲक्च्युली माझ्याकडून ते राहून गेलं, मी जास्त फेटलं नाही आणि त्यामध्ये तो पल्प टाकला ना, त्यामुळे मला खूप वेळ लागला फेटायला. तसं न करता तुम्ही काय करा, अगोदर व्यवस्थित ते पल्प फेटून घ्या, पेस्ट तयार करा आणि त्यानंतर पल्प टाका. बघा आपला श्रीखंड किती मस्त असा तयार झालेला आहे, एकदम भारी टेस्ट झालेली आहे. स्ट्रॉबेरीचा श्रीखंड तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा.